नमस्कार, रुचिकाच रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत। तर आज आपण या ठिकाणी वांग्याची झणझणीत अशी काळ्या वाटणातील भाजी कशी बनवायची ते या ठिकाणी बघणार आहोत। तर आपण नेहमी काळ्या वाटणातील भाज्या बनवत असतो, पण आज मी तुम्हाला या ठिकाणी जराशी वेगळी पद्धत दाखवून ही वांग्याची झणझणीत आणि चविष्ट चवीची भाजी बनवून दाखवलेली आहे। तर तुम्ही सुद्धा माझी ही रेसिपी पूर्ण बघा आणि अशा प्रकारे ही वांग्याची झणझणीत भाजी एकदा नक्की ट्राय करून बघा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। सर्वात आधी आपण या ठिकाणी भाजीसाठी काय साहित्य लागणार आहे ते बघून घेऊया। तर मी या ठिकाणी 2 मध्यम आकाराचे कांदे घेतलेले आहेत। त्यानंतर एक खोबऱ्याची मध्यम आकाराची वाटी घेतलेली आहे। त्याचबरोबर 2 लसणाच्या कांड्या घेतलेल्या आहेत। तर आता आपल्याला कांदा, खोबरं आणि लसूण हे भाजून घ्यायचं आहे। तर त्यासाठी आता आपण सुरुवातीला कांद्याच्या अशा प्रकारे 4 फोडी करून घ्यायच्या आहे। सुरुवातीला कांद्याला मधोमध कट करून घ्यायचा आहे आणि नंतर त्याच्या आपल्याला 4 अशा फोडी करून घ्यायच्या आहे। अशाच प्रकारे आपण दोन्हीही कांद्यांच्या 4-4 अशा 8 फोडी करून घेणार आहोत। तर कांद्याच्या फोडी करत असताना आपल्याला त्याला सालासहित कट करून घ्यायच्या आहेत। तर बघू शकता आपण एका कांद्याच्या अशा 4 फोडी करून घेतलेल्या आहेत। अशाच प्रकारे दुसऱ्याही कांद्याच्या फोडी करून घेतलेल्या आहेत। त्यानंतर आपली जी कांदा भाजायची जाळी असते ना, तिला गॅसवरती ठेवून या सर्व कांद्याच्या फोडी त्यावरती ठेवून घेतलेल्या आहेत। त्यानंतर ज्या आपण लसणाच्या 2 कांड्या घेतलेल्या होत्या त्या सुद्धा ठेवून घेतलेल्या आहेत। आता यामध्ये आपल्याला खोबरं भाजायला जागा नाही, त्यामुळे आपण खोबरं नंतर भाजून घेणार आहोत। तर सुरुवातीला आपण बघा या ठिकाणी 2 मिनिटांमध्येच लसूण हा अगदी झटपट भाजला जातो, त्यामुळे लसूण भाजून झाल्यानंतर काढून घेतलेला आहे आणि त्यानंतर कांद्याला अशा प्रकारे पूर्णपणे काळा रंग येईपर्यंत भाजून घेतलेला आहे। त्यानंतर आता आपल्याला या ठिकाणी खोबऱ्याची वाटी भाजून घ्यायची आहे। तर खोबऱ्याची वाटी ही अगदी झटपट भाजली जाते। तर तुम्ही बघू शकता फक्त 2च मिनिटांमध्ये या ठिकाणी खोबऱ्याची वाटी दोन्ही साइडने व्यवस्थित अशी भाजून घेतलेली आहे। त्यानंतर आता आपण यांना एका ताटामध्ये काढून घेतलेलं आहे। तर या ठिकाणी बघू शकता कांदा, खोबरं आणि लसूण अगदी व्यवस्थित या ठिकाणी भाजल्या गेलेला आहे। आता आपल्याला याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे। पूर्णपणे थंड करून झाल्यानंतर या ठिकाणी ज्या कांद्याच्या फोडी होत्या त्यांना मी अशा प्रकारे सोलून घेतलेला आहे। त्याचबरोबर आपण जी खोबऱ्याची वाटी भाजून घेतलेली होती तिला सुद्धा मी अशा बारीक त्याच्या चकत्या करून घेतलेल्या आहे आणि त्याचबरोबर लसूण सुद्धा लसणाच्या ज्या कांड्या होत्या त्यांना सुद्धा अशा प्रकारे सुट्ट करून घेतलेला आहे। आता त्यानंतर आपण गॅसवरती एक तवा गरम करायला ठेवलेला होता। तवा व्यवस्थित गरम झाला की त्यानंतर आपल्याला त्यावरती 1 चमचाभर तेल टाकून घ्यायचं आहे। तेल व्यवस्थित गरम झालं की त्यानंतर आपण जो कांदा भाजून घेतलेला होता त्या कांद्याला आता आपल्याला या तेलामध्ये ऍड करायचा आहे। आता आपल्याला हा जो कांदा आहे तो या तेलामध्ये 3 ते 4 मिनिट थोडासा परतून घ्यायचा आहे। अशा प्रकारे भाजलेला कांदा तेलामध्ये परतून घेतल्यामुळे काय होतं की आपल्या या भाजीला चव छान येते, त्याचबरोबर तरी सुद्धा छान येते आणि रंग सुद्धा छान येतो। तर आता आपण हा कांदा 3 ते 4 मिनिट व्यवस्थित या ठिकाणी भाजून घेतलेला आहे। आता आपण त्याला तव्याच्या एका साइडला करून घ्यायचं आहे। आता आपल्याला तव्यावरती जे आपण खोबऱ्याच्या चकत्या करून घेतलेल्या होत्या त्या आपल्याला तव्यावरती टाकून घ्यायच्या आहे आणि त्यावरती परत 1 चमचाभर तेल टाकून घ्यायचं आहे। आता आपल्याला या खोबऱ्याच्या चकत्या 2 मिनिटं या तेलामध्ये छान अशा परतून घ्यायच्या आहे। तर आता आपण 2 मिनिटं या चकत्या तेलामध्ये छान अशा परतून घेतल्यानंतर त्याला सुद्धा तव्याच्या साइडला करून घेऊया। त्यानंतर आता आपल्याला आपण जो लसूण भाजून घेतलेला होता तो सुद्धा आपल्याला या तेलामध्ये छान असा परतून घ्यायचा आहे। तर लसूण परतण्यासाठी जास्त वेळ लागत नाही, फक्त आपल्याला याला मिनिटभर या तेलामध्ये छान असं परतून घ्यायचं आहे। तर यामध्ये आपण एक्स्ट्रा काही तेल टाकलेलं नाही, तव्यावरती जे तेल होतं त्यामध्येच लसूण व्यवस्थित परतून घेतलेला आहे। आता लसूण सुद्धा साइडला करून घेऊया आणि त्यानंतर तव्यावरती आपल्याला 1 चमचाभर धने ऍड करून घ्यायचे आहे। आता आपल्याला या धन्यांना सुद्धा या तेलामध्ये छान असं मिनिटभर परतून घ्यायचं आहे। तर धने छान असे परतून झाले की त्याला सुद्धा साइडला करून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला या तव्यावरती 2 हिरव्या मिरच्या टाकून घ्यायच्या आहे। तर हिरव्या मिरच्या या ठिकाणी परतण्यासाठी त्यांना आपण थोड्याशा चिरा देऊन घेतलेल्या आहे, त्यामुळे काय होतं की या हिरव्या मिरच्या या तेलामध्ये अजिबात फुटत नाही आणि व्यवस्थित अशा परतल्या जातात। तर 2 हिरव्या मिरच्या आपण तव्यावरती टाकलेल्या आहे आणि त्यानंतर यावरती आपण 1 चमचाभर तेल टाकून या हिरव्या मिरच्या आपल्याला 1 मिनिटभर छान अशा खरपूस या तेलामध्ये परतून घ्यायच्या आहेत। तर मिरच्या व्यवस्थित परतून झाल्या की त्यांना सुद्धा साइडला करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला
या तेलामध्ये 1 इंच आल्याचे तुकडे आणि त्याचबरोबर मूठभर अशी कोथिंबीर आपल्याला या ठिकाणी परतायला टाकून घ्यायची आहे। तर कोथिंबीर अशा प्रकारे या मसाल्यांसोबत परतून घेतल्याने काय होतं की आपल्या या भाजीला खूप छान अशी चव येते आणि त्याचबरोबर रंग सुद्धा छान येतो। अद्रक आणि कोथिंबीर व्यवस्थित परतून झाल्यानंतर आपण जे सुरुवातीला परतून घेतलेले कांदा, खोबरं, धने, मिरच्या हे सर्व आपल्याला परत तव्यावरती एकत्र घेऊन आपल्याला यांना एकत्र 2 ते 3 मिनिटं व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे। तर आता आपण या सर्व मसाल्यांना 3 ते 4 मिनिटं या ठिकाणी एकत्र असं परतून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला हे सर्व मसाले व्यवस्थित असे थंड झाल्यानंतरच यांना आपल्याला मिक्सरला बारीक असं वाटून घ्यायचं आहे। तर या ठिकाणी हे मसाले व्यवस्थित असे थंड झालेले आहेत। आता आपण त्यांना एका मिक्सर जारमध्ये ऍड करून घेतलेले आहे आणि आपल्याला हे मसाले मिक्सरला वाटण्या अगोदर यामध्ये काही पावडर मसाले सुद्धा ऍड करून घ्यायचे आहे। तर सुरुवातीला आपण यामध्ये 2 चमचे घरगुती काळा मसाला यामध्ये ऍड करून घेणार आहोत। तर यामध्ये आता आपण 2 चमचे घरगुती काळा मसाला ऍड करून घेतलेला आहे। त्याचबरोबर अर्धा चमचा लाल तिखट यामध्ये ऍड केलेला आहे। या ठिकाणी लाल तिखट ऍड करत असताना लक्षात घ्यायचं आहे की आपण यामध्ये हिरव्या मिरच्या सुद्धा ऍड केलेल्या आहेत, त्यामुळे तुम्ही या ठिकाणी तिखटाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करायचं आहे। त्याचबरोबर आपण यामध्ये चवीनुसार मीठ ऍड करून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला याला पाणी न घालता सुरुवातीला असंच वाटून घ्यायचं आहे। तर सुरुवातीला आपण याला पाणी न घालता वाटून घेतलेलं आहे। त्यानंतर आपल्याला यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालून आपल्याला याची मिक्सरला बारीक अशी पेस्ट करून घ्यायची आहे। तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी याची आपण अगदी बारीक अशी पेस्ट केलेली आहे, पण यामध्ये आपण जास्त पाण्याचा वापर केलेला नाही। तर आता आपला मसाला तयार झालेला आहे। त्यानंतर मी या ठिकाणी 8 ते 9 काटेरी गावरान वांगी घेतलेली आहे। गावरान वांग्यांना काटे जास्त असतात आणि गावरान वांगे चवीला खायला सुद्धा अगदी चवदार लागतात। आता आपल्याला या वांग्यांना अशा प्रकारे मधोमध एक चीर देऊन घ्यायची आहे आणि त्यानंतर परत अशा प्रकारे दुसरी चीर देऊन घ्यायची आहे। असं केल्यामुळे काय होतं की आपल्याला या वांग्यामध्ये काही कीड वगैरे असेल तर ते सुद्धा व्यवस्थित बघता येतं आणि त्यानंतर आपल्याला या वांग्याचा देठ थोडासा कट करून घ्यायचा आहे। तर अशा प्रकारे आपण सर्व वांगे कट करून घेणार आहोत आणि त्यांना लगेचच पाण्यामध्ये ऍड करून घ्यायचं आहे, कारण वांगे कट केल्यानंतर लगेच ते काळे पडायला सुरुवात होते। तर या ठिकाणी बघू शकता आपण सर्व वांगे दाखवल्याप्रमाणे कट करून घेतलेले आहे आणि त्यांना लगेचच पाण्यामध्ये टाकून घेतलेलं आहे। त्यानंतर आता आपल्याला वांग्याला हळद आणि मीठ लावून घ्यायचं आहे। हळद आणि मीठ लावून घेतल्यामुळे वांगे चवीला बेचव अजिबात लागत नाही। तर अशा प्रकारे आपण वांग्याला थोडंसं मीठ आणि थोडीशी हळद अशा प्रकारे मधोमध चोळून घ्यायची आहे। तर वांग्याला हळद आणि मीठ व्यवस्थित असं चोळून घेतल्यानंतर आपण जो मसाला बनवून घेतलेला आहे तो आपल्याला या वांग्याच्या मधोमध असा भरून घ्यायचा आहे। आपण जशी भरली वांगी बनवतो त्यामध्ये जसा आपण वांग्यामध्ये मसाला भरून घेतो ना, अगदी तशाच प्रकारे आपल्याला या वांग्यांमध्ये सुद्धा हा काळ्या वाटणातील जो मसाला आहे तो भरून घ्यायचा आहे। तर अशाच प्रकारे आपण सर्व वांग्यांना हळद मीठ लावून त्याचबरोबर बनवून घेतलेला काळा मसाला यामध्ये भरून घेतलेला आहे। त्यामुळे काय होतं की वांग्यांना आतमध्ये पर्यंत या काळ्या मसाल्याची टेस्ट येते। त्यानंतर आपण गॅसवरती एक पॅन गरम करायला ठेवलेला आहे। पॅन व्यवस्थित गरम झाल्यानंतर आपल्याला यामध्ये 2 मोठे चमचे तेल ऍड करून घ्यायचं आहे। तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतर आपण यामध्ये पाव चमचा हिंग आणि 9 ते 10 कढीपत्त्याची पानं ऍड करायची आहे। कढीपत्त्यामुळे तर या भाजीला खूप छान अशी चव येते। तर कढीपत्ता व्यवस्थित परतला की त्यानंतर आपण वांग्यामध्ये मसाला भरून घेतलेला होता, तर ती सर्व वांगी आपल्याला या तेलामध्ये ऍड करून घ्यायची आहेत आणि या वांग्यांना आपल्याला हाय फ्लेमवरती 2 मिनिटं छान असं या तेलामध्ये परतून घ्यायचं आहे। तर आपण या ठिकाणी हे जे वांगे आहेत ते 2 मिनिटं हाय फ्लेमवरती व्यवस्थित अशी परतून घेणार आहोत। तर वांगे 2 मिनिटं परतून झाल्यानंतर त्यावरती आपल्याला एक झाकण ठेवून घ्यायचं आहे आणि यांना आपल्याला मीडियम फ्लेमवरती 4 ते 5 मिनिटं व्यवस्थित असं वाफवून घ्यायचं आहे। तर 4 ते 5 मिनिटं झालेली आहेत आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता वांगे सुद्धा आपले व्यवस्थित असे वाफले गेलेले आहेत। वांगे असे सुरुवातीला वाफवून घेतल्यामुळे काय होतं की हे जे वांगे आहेत ते भाजीमध्ये अगदी झटपट असे शिजल्या जातात। आता त्यानंतर आपण जो काळा मसाला बनवून घेतलेला होता तो आपण काही वांग्यांमध्ये भरून घेतलेला आहे आणि जो काही शिल्लक राहिलेला आहे तो आता आपल्याला या ठिकाणी या पॅनमध्ये ऍड करून घ्यायचा आहे।
आता हा जो मसाला आपण यामध्ये ऍड करून घेतलेला आहे तो आपल्याला या वांग्यांमध्ये एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आणि या मसाल्याला सुद्धा आपल्याला या ठिकाणी 2 मिनिटं छान असं कमी गॅसवरती परतून घ्यायचं आहे। तर मसाला अशा प्रकारे 2 मिनिटं आपण कमी गॅसवरती परतून घेतला ना की या भाजीला अजून छान अशी चव येते। तर मसाला या ठिकाणी 2 मिनिटं व्यवस्थित परतलेला आहे। त्यानंतर आता आपण ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये हा मसाला बारीक करून घेतलेला होता त्यामध्ये थोडंसं पाणी ऍड करून ते पाणी आपल्याला यामध्ये ऍड करून घ्यायचं आहे, म्हणजे मिक्सरला काही जो मसाला शिल्लक राहिलेला असेल तो आपला वाया जात नाही। तर आता आपण यामध्ये जेवढी आपल्याला भाजीची क्वांटिटी ठेवायची आहे त्यानुसार यामध्ये पाणी आपण ऍड करून घेतलेलं आहे। आता त्यानंतर भाजीला हलकीशी उकळी यायला सुरुवात झाली की त्यानंतर आपल्याला यावरती अर्धवट झाकण ठेवून आपल्याला ही भाजी 7 ते 8 मिनिटं कमी गॅसवरती व्यवस्थित अशी शिजवून घ्यायची आहे। तर 7 ते 8 मिनिटं आपण या ठिकाणी ही भाजी व्यवस्थित अशी शिजवून घेतलेली आहे। आता तुम्ही बघू शकता भाजीला रंग छान आलेला आहे आणि तरी सुद्धा छान आलेली आहे। अर्धवट झाकण ठेवून भाजी शिजवून घेतली ना की काय होतं, भाजीला तरी छान येते आणि भाजी सुद्धा व्यवस्थित शिजल्या जाते। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता यामधले जे वांगे आहेत ते सुद्धा व्यवस्थित शिजलेले आहेत। आता आपल्याला यावरून थोडीशी कोथिंबीर ऍड करून घ्यायची आहे आणि आता आपल्याला या कोथिंबीरला या भाजीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। चला तर मग या ठिकाणी आपली ही झणझणीत वांग्याची काळ्या वाटणातील भाजी बनवून तयार आहे। तुम्ही सुद्धा माझ्या या रेसिपीने ही भाजी एकदा नक्की ट्राय करून बघा। ज्यांना कुणाला वांग्याची भाजी खायला आवडत नसेल ते सुद्धा या भाजीसोबत 4 चपात्या नक्कीच खातील, अशी ही भाजी चवीला अगदी चवदार लागते। तुम्ही सुद्धा माझ्या या रेसिपीने ही भाजी नक्की ट्राय करा। आजची रेसिपी आवडलेली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपीसाठी अजूनपर्यंत माझ्या या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज माझ्या या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि पुढील बेल आयकॉन प्रेस करायला अजिबात विसरू नका, जे माझ्या पुढील व्हिडिओच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला लगेच मिळत राहतील। अशाच नवनवीन व पारंपरिक रेसिपीज सोबत आपण पुन्हा लवकर भेटू। तोपर्यंत बाय, टेक केअर, थँक्यू।